नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जेएम विशेषच्या सुरुवातीला आज बातमी आहे पुण्यामधून. पुणे जिल्ह्यातली एक अत्यंत धक्कादायक आणि अत्यंत दुर्दैवी घटना. जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागात विषारी दारू प्यायल्यामुळे अनेकांचा मृत्यू झालाय. काहींची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. जी प्राथमिक माहिती समोर आली त्यानुसार पीडित नागरिकांनी स्थानिक पातळीवर मिळणारी बेकायदेशीर हातभट्टीची दारू प्यायली होती. दारू प्राशन केल्यानंतर काही वेळातच अनेकांना उलट्या व्हायला लागल्या, पोटदुखी व्हायला लागली, डोळ्यासमोर अंधारी यायला लागली, त्रास वाढायला लागला. तेव्हा त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारादरम्यान अनेकांची प्राणज्योत मालवली. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये, कारण अजूनही काही जणांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. 8 जणांना अटक केली. स्थानिक हातभट्टी चालक आणि दारू पुरवणाऱ्या प्रमुख संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या. जे गोष्टी बाजूचे पोलीस युनिटला तपासामध्ये जी गोष्टी समोर आलेली आहे, या अनुषंगाने आम्ही या प्रकरणात कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉइझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे. याचे तपास तात्काळ युद्ध पातळीवर ऑलरेडी सुरू आहे. त्याचे तपास होईल. माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अजून काही लोक याच्यात असू शकतात, ते शोधण्याचं काम चाललेलं आहे. जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झालेत, अजून काही लोक अटक होऊ शकतात. पण अशा प्रकारे दारू पिऊन या अगोदर सुद्धा अनेकांचा मृत्यू झालाय. यामागचं कारण नेमकं काय, यावर एक नजर टाकूयात. सामान्य दारूमध्ये इथाईल अल्कोहोल असणं हे अपेक्षित असतं. पण जेव्हा हातभट्टी चालवणारे दारू बनवतात त्यांना वैज्ञानिक प्रक्रियांचं कोणतंही ज्ञान नसतं. कारण दारू बनणं ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. दारू जेव्हा गाळली जाते तेव्हा योग्य तापमान जर राखलं गेलं नाही तर इथाईल अल्कोहोलच्या ऐवजी मिथाईल अल्कोहोल म्हणजे मिथेनॉलची निर्मिती होते. हे मिथाईल अल्कोहोल जर शरीरामध्ये गेलं तर त्याचं फॉर्मिक ऍसिडमध्ये रूपांतर होतं. हे शरीरासाठी अत्यंत घातक असतं, कारण हळूहळू त्याचं प्रमाण शरीरामधलं वाढायला सुरुवात होतं जसं ते शरीराच्या संपर्कात येतं. हे फॉर्मिक ऍसिड जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तेव्हा थेट माणसाच्या मज्जासंस्था, डोळे, यकृत म्हणजे जवळपास सगळ्याच अवयवांवर हल्ला करतं. पण सगळ्यात जास्त त्याचा परिणाम डोळ्यांवर जाणवतो. कमी पैशामध्ये कडक दारू बनवण्यासाठी अनेकदा त्याच्यामध्ये हे घातक पदार्थ मिसळले जातात, मिथेनॉल मिसळलं जातं. बॅटरीचं ऍसिड असतं किंवा अमोनियम नायट्रेट सारखे पदार्थ असतात. हे शरीराला प्रचंड घातक असतात. दारू बनवण्यासाठी कोट्यवधींची यंत्रसामुग्री लागते आणि ही यंत्रसामुग्री तयार करणं, ती चालवणं याच्यासाठी अत्यंत तज्ञ लोक लागतात. त्यासाठीच्या प्रक्रिया ठरवून दिलेल्या असतात. पण जेव्हा हातभट्टी चालक दारू बनवतात तेव्हा त्यांच्याकडे यापैकी काहीच नसतं. ही दारू अनेकदा जंगलामध्ये बनवली जाते, ओढ्याच्या काठी बनवली जाते किंवा अशा ठिकाणांमध्ये बनवली जाते जी ठिकाणं यंत्रणांपासून दूर असतात आणि अत्यंत गलिच्छ अवस्थेमध्ये असतात. त्यामुळं आंबवण्याची जी प्रक्रिया आहे, फर्मेंटेशनची प्रक्रिया, ती नीट होत नाही. त्यामुळं मिथाईल अल्कोहोलची निर्मिती होते. या सगळ्या विषयावर आम्ही निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांच्याशी बोललो. त्यावेळेस बेकायदा दारू भट्ट्या या कुणाच्या आशीर्वादाने सुरू असतात, गंभीर घटना घडेपर्यंत पोलीस कारवाई का करत नाहीत, यावर त्यांनी काय उत्तर दिलं बघूयात. पुण्यामध्ये जे विषारी दारू हत्याकांड आज घडलेलं आहे, अतिशय दुर्दैवी घटना असली तरी महाराष्ट्रासाठी नवीन नाही. मला आठवतं, मी नवीन होतो पोलीस खात्यात. 1981 साली खोपडी नावाचा प्रकार हा ग्रँड रोड मुंबईमध्ये झालेला, ज्याच्यामध्ये पहिल्या दिवसाला 52 बळी गेले होते.
आज जे हत्याकांड विषारी दारूचं झालेलं आहे, या पाठी 2-3 फॅक्टर अतिशय महत्वाचे आहे. पहिला असा की वैफल्यग्रस्तेतून, डिप्रेशनमधून माणसाला बाहेर पडण्यासाठी दारूची गरज भासते. ही सामाजिक मानसिकता लक्षात घेऊन शासनाने ज्या पद्धतीने दारूचे परवाने दिलेत आणि दारूच्या किमती वाढवल्या, हा शासनाचा उत्पन्नाचा जरी भाग असला तरी कल्याणकारी राज्य म्हणून शासनाने आज याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि शेवटचं महत्वाचं असं की दारूचा परिणाम हा माणसाच्या सायकोलॉजीवर, मानसिकतेवर विपरीत होतो, हे विज्ञानाने सिद्ध केलं असल्यामुळे दारू हा सायकोट्रॉपिक सबस्टन्स ड्रग प्रमाणे मानला गेला पाहिजे. दारूचे गुन्हे हे साधे एक्साईज ऍक्ट मध्ये न नोंदवता एनडीपीएस ऍक्ट मध्ये नोंदवले गेले पाहिजे. तरच हे राज्य, हे राष्ट्र आणि देश सुरक्षित राहील. अनेक प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये वैफल्यग्रस्तता नुसतं हे तुम्हाला काहीतरी कौटुंबिक याच्याने आलेली असं नाही, सामाजिक प्रश्नातून, शैक्षणिक प्रश्नातून, आरोग्याच्या प्रश्नातून आलेली आहे. अनेक बाबतीत आज समाज कुठल्या मानसिकतेतून जात आहे याचं सोशल ऑडिट शासनाकडे आहे का, हा माझा सवाल आहे.